पहलगाम येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा वेळोवेळी घडत असलेल्या घटना जिहादी मानसिकतेच्या असून हा इस्लामिक आतंकवाद काफिरांना जाण्याचा अधिकार नाही हे त्यांना शिकवलं जातं. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सेना अध्यक्ष या विषयावर बोलले होते. त्यांच्या शब्दांवरून पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात असल्याचं सिद्ध होतंय. बांगलादेशात जे घडलं तोच हा प्रकार आहे. जिहादी मानसिकतेच्या लोकांपासून सावध राहायला हवं. ते कधीही सुधारणार नाहीत असं परखड मत महंत रामगिरी महाराजांनी व्यक्त केलं. शासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली त्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद. मात्र देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसपेट्यांचा तपास काढून त्यांच्या देशात पाठवलं पाहिजे असं म्हणत घुसपेट्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत या घटना चालूच राहतील असंही रामगिरी महाराजांनी म्हटलंय. सर्वधर्म समभावाच्या नावाखाली या लोकांना फूस देण्याचा प्रयत्न राजकीय लोकांकडून घडलाय. आपला देश सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश असून सर्वधर्म समभाव म्हणून अशा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. आपली झोप मोडून आता तरी हिंदू समाजानं जागृत झालं पाहिजे असंही महंत रामगिरी महाराजांनी म्हटलंय. जी घटना घडली अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहेत. त्या घटनेमध्ये ज्यांचा प्राण गेला भगवान त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. परंतु ह्या ज्या घटना वेळोवेळी घडत राहतात ही एक जिहादी मानसिकता आहेत. याला इस्लामिक आतंकवाद म्हणतात. हा इस्लामिक आतंकवाद आणि ही जी जिहादी मानसिकता आहेत की आम्ही वेगळे आहोत आणि जे काफिर आहेत या काफिरांना जगण्याचा अधिकार नाही हे जे या लोकांना शिकवले जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पाकिस्तानचे जे सेनाध्यक्ष आहेत हे 4-5 दिवस आधी या विषयावर बोलले पण होते की हम अलग कौम है और काफिर अलग है. आणि त्यांचे जे शब्द आहेत त्या शब्दावरून असं सिद्ध होतं की पाकिस्तानचा याच्या पाठीमागं हात आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे बांगलादेशामध्ये सुद्धा घडलं हाच प्रकार आहेत की हे जे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत यांच्यापासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. हे कधीच सुधारणार नाही. महाराज सध्याची परिस्थिती बघितली तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बांगलादेशांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली. तर आता कसं पावलं जे शासनाने उचलावं काय शासनाने मी मोदी सरकारला धन्यवाद देईल की शासनाने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत. आणि आता भारतामध्ये जेवढे हे बांगलादेशी असतील किंवा पाकिस्तानी असतील किंवा रोहिंग्या असतील हे जे घुसबैठी लोक आहेत यांचा तपास काढून यांना तर त्यांच्या देशात पाठवलंच पाहिजे. पण त्यांना सहकार्य करणारे जे कोणी लोक आहेत त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे. त्यांना सुद्धा शिक्षा केली पाहिजे अशा लोकांना. कारण यांना सहकार्य करणाऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत या गोष्टी घटना चालूच राहतील. मात्र आपलं जे देशामध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश दिला जातो. आता हे कुठंतरी जे हल्ला करणं जातपात विचारून कुणाला मारणं किंवा गोळ्या घालणं याकडे कसे बघता आणि हे कुठंतरी फक्त जातीचा विरोध जातपातीचाच विरोध केला जातोय. नाही, एक तर सर्व धर्म समभाव या नावाखालीच अशा प्रकारे या लोकांना आणि फूस देण्याचा प्रयत्न आजपर्यंत राजकीय लोकांकडून घडलेला आहे. वास्तविक हा जो देश आहे हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करावा. परंतु हे एकीकडे बोलते सर्व धर्म समभाव आणि दुसरीकडे अशा लोकांना वाचवण्याचा देखील प्रयत्न करतात. तर अशा लोकांपासूनही आपण सावध राहिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट हिंदू समाजाने आज जागृत होणं गरजेचं आहे. आता तरी त्यांनी आणि आपली झोप मोडावी. महाराज आता या संदर्भात काय आपण महाराष्ट्राचे बांगलादेशी घुसखोरी घुसलेले तर त्यांना आता त्या संदर्भात काही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार का? तसं मुख्यमंत्र्यांनी कारवाई देखील सुरू केलेल्या आहेत मागे. मात्र आता कुठेतरी परत पुन्हा थंडावलेलं होतं. तर काय या संदर्भात तुम्ही भेटून काही चर्चा करणार? आता कारवाई तर सरकारने सुरू केलेली आहे. परंतु जर आम्हाला योग आला तर निश्चित आम्ही मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये बोलू. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.